रामोजी फिल्म सिटीच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. श्रीशैल्यमचा प्रवास करून आम्ही वळालो रामोजी फिल्म सिटीच्या प्रवासाकडे. आमचा हा प्रवास 6 ते 7 तासांचा होता. 300 किलोमीटरचा प्रवास. ॲट द नाईट आम्ही पोहोचलो रामोजी फिल्म सिटीला. तेथे राहण्यासाठी अगदी रामोजी फिल्म सिटीच्या समोरच असलेलं श्रीधर लॉज येथे आम्ही राहिलो. रूम आम्हाला जरा जास्तच पैशाने मिळाली, पण उन्हाळा होता आणि AC रूम होती, सो आम्ही ती घेतली आणि नेक्स्ट डेला आलो रामोजी फिल्म सिटीमध्ये. सकाळी 9 वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि आमचं चेकिंग सुरू झालं आणि आता ही भव्य एंट्री रामोजी फिल्म सिटीचे दरवाजे उघडणार होते. म्हणजेच तो होता रामोजी फिल्म सिटीचा ओपनिंग शो. गिनीज वर्ल्ड बुक असलेलं रामोजी फिल्म सिटी हे 2,500हून जास्त एकरमध्ये पसरलेली जगातील सगळ्यात मोठी सिटी आहे. इथे चेकिंग झालं, एंट्री केली आणि आम्हाला भेटला हा ग्रीन जिन. याच्यासोबत मी हातमिळवणी केली, थोडासा डान्स पण केला आणि इथे आल्यावर सगळेच लहानाचे मोठे आणि मोठेच लहान होऊन आपलं वय विसरून जातात. हे पाहून खूपच भारी वाटलं. बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग या रामोजी फिल्म सिटीमध्ये झालं. नवीनच आलेला आपला सगळ्यांचा छावा या चित्रपटाचं पण शूटिंग याच रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेलं आहे. हा पहा फिल्म सिटीचा प्रसिद्ध ओपनिंग शो. हा सोहळा एका दमात दाखवण्यासाठी मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे. गाणी, डान्स आणि कलाकारांची एंट्री सगळं कसं एकदम कडक होतं. हा सोहळा पाहिल्याशिवाय फिल्म सिटीची सफर मात्र अपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही ओपनिंग शोसाठी सकाळी 9 वाजता तिथे येणं मस्ट आहे. त्यानंतर होता लहान मुलांसाठी गेम झोन. मी पण तिथे थोडीशी लहान झाले आणि मी पण त्यामध्ये सहभागी झाले. ही फिल्म सिटी खूप खूप मोठी असल्यामुळे येथे तुम्हाला राजवाडे तसेच लहान मोठ्यांसाठी बरंच काही पाहायला मिळतं. त्यानंतर होता तो म्हणजे युरेका. या सिटीला दरवर्षी 15 लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात आणि येथील युरेका नावाचा शाही किल्ला, मुलांसाठी फंडुस्तान, बोरासोरा आशियातील सर्वात मोठे फुलपाखरू पार्क आणि सुंदर पक्षी पर्यटकांचे मन मोहून घेतात. आम्ही फर्स्ट शोमध्ये एंट्री केली, ते म्हणजे स्पेस यात्रा. याचा फर्स्ट शो पकडला आणि आत गेल्यावर असं वाटत होतं की आपण खरोखरच एखाद्या स्पेसशिपमध्ये बसून ताऱ्यांच्या दुनियेत चाललोय. विज्ञानाची कमाल आणि हा थरार एकदम विस्मरणीय हा असा आमचा अनुभव होता. हे बरेचसे शो आम्ही एका दिवसात पाहणं शक्य नसल्यामुळे बरेचसे शो आमचे मिस झाले. या शोनंतर आमचा होता तो स्टंट वाईल्ड शो, जो की मला खूप आणि खूप खूप आवडला. समोर जे चाललं होतं ते पाहून काळजाचा ठोका चुकत होता. हुबेहूब हॉलिवूड स्टाईल काउबॉय, हवेत उडणाऱ्या गाड्या, रिअल टाईममध्ये होणारे बॉम्बस्फोट आणि एकामागून एक होणारे थरारक स्टंट, हे सगळं TV वर नाही तर आमच्या डोळ्यासमोर घडत होतं. त्यामुळे पैसा वसूल परफॉर्मन्स होता आणि हा परफॉर्मन्स माझ्यासाठी खूप 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 अविस्मरणीय होता. मला आवडलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि अक्षरशः अंगावर काटा आणणारा हा शो होता. तुम्ही पण रामोजी फिल्म सिटीचा नक्की प्लॅन करा आणि याचा अनुभव याची डोळा घ्या. हा स्टंट शो पाहिला नाही तर रामोजी फिल्म सिटी अपूर्णच आहे. या फिल्म सिटीमध्ये निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जसे की भव्य सेट, प्रगत कॅमेरे, प्रकाश योजना, हजारो पोशाख, मेकअप रूम्स आणि अगदी डबिंग एडिटिंगचे पोस्टरसुद्धा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. गिनीज वर्ल्ड बुक नोंद असलेली रामोजी फिल्म सिटी. इथले सेट, राजवाडे आणि तिथला परिसर पाहून खरोखरच चित्रपटसृष्टीत गेल्याची फिलिंग येत होती. त्यानंतर आमचा शो होता, जिथली ऊर्जा, रंग पाहून आपले डोळे झिपून जातील. हा होता प्रसिद्ध स्पिरिट ऑफ रामोजीचा डान्स शो. काय ते कॉस्ट्यूम, काय तो लायटिंगचा खेळ आणि कलाकारांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स. यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची सुद्धा झलक आली. कथ्थक, वेगवेगळी लोकनृत्य, सोबतीला धमाकेदार बॉलिवूड गाण्यांचा तडका आणि त्यासोबतच हे वंदे मातरमचं तिरंग्याचं गीत. कलाकारांचं टायमिंग, त्यांचं एक्सप्रेशन कडक होते. पाहणारा प्रत्येकजण जागेवर डोलत होता. तो पूर्ण 1 ते 1.5 मिनिटांचा डान्स पाहताना वेळ कसा निघून जात होता हे कळतच नव्हतं. आतमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला शॉपिंगसाठी सुद्धा वेगळी सोय होती आणि मेन होतं ते म्हणजे चार्जिंग. मोबाईलचं चार्जिंग संपलं तरी हरकत नाही. त्यानंतर होता तो म्हणजे चेस गेम, ज्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केलं. आपल्याला जे पडद्यावर चित्रपट दिसतात ते एका बंदिस्त रूममध्ये घडतात, पण आपल्याला ते शो वेगळ्या पद्धतीने दाखवले जातात. याचा अनुभव इथे गेल्यावर मला आला. मी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट केलं. याचासुद्धा मी वेगळा व्हिडिओ 2 मिनिटाचा माझ्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे, तो तुम्ही नक्की बघा. माझ्यासोबतच माझ्या डोंबनी म्हणजेच विश्वमने सुद्धा याचा अनुभव घेतला आणि त्याला खूप म्हणजे खूप छान वाटलं.
ही फक्त फिल्म सिटी नाही, तर काल्पनिकतेची एक अद्भुत दुनिया आहे. येथे भागवतम, पौराणिक सेट, म्युझिकल डॉल्सचा नजारा पाहायला मिळतो. मधल्या ह्याच्यात आपल्याला तिथे जेवायला लंचमध्ये तिथे आपल्याला बिर्याणी मिळते, जी की 350 रुपयाला एक प्लेट असते. आता गाडीतून रामोजी फिल्म सिटी फिरतानाचा हा नजारा पहा आणि सोबतच आपल्या असतात गाईड, जे आपल्याला त्या लोकेशनचा इतिहास आणि शूटिंगचे किस्से तसेच लाईव्ह गोष्टी सांगत असतात. त्यामुळे फिरताना आजूबाजूचा परिसर पाहण्याची मजा मात्र दुप्पट होते बरं का. फिल्म सिटीमधील कल्पकतेचा नजारा म्हणजे भागवतम पौराणिक सेट म्हणजेच म्युझिकल डॉल्स. इथे इतिहासातील राजा महाराजांचा काळ तसेच भव्य राजमहाल आणि दरबार चक्क हलणाऱ्या सुंदर बाहुल्यांच्या स्वरूपात दाखवला होता. छोट्याशा पाळण्यांमध्ये आणि सेटवर सजलेल्या बाहुल्या पाहताना असं वाटत होतं की थेट आपण एखाद्या जुन्या ऐतिहासिक जगातच प्रवेश केलाय. कलाकारांनी हे मॉडेल एवढ्या बारकाईने बनवलेत की लहान मुलांसोबत मोठे देखील हे पाहतच राहतात. खरंच कला आणि कल्पकतेचा एक अप्रतिम नमुना होता हा म्युझिकल डॉलचा नजराणा. इथे बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग झालेले सेट आम्हाला गाईड करत होते. तिथे बरेचसे जोधा अकबरसारखे हवा महाल, तसेच छावा चित्रपटाचा सेट, माहिष्मतीचा सेट म्हणजेच बाहुबली चित्रपटाचा सेट, कुली पिक्चरचं शूटिंग, असं बरंच काही ते आम्हाला या सफरच्या माध्यमातून गाईड करत होते. खरंच त्या चित्रपट दुनियेत गेल्याचा एक अप्रतिम असा फिलिंग येत होता. हे पाहून कल्पकतेला नवीन जोड मिळत होती. हा नजराणा खूप सुंदर होता. तिथून जाऊच नये असं वाटत होतं. फ्रेंड्स, तुम्ही जे पाहताय स्क्रीनवर ते आहेत रामोजी फिल्म सिटीचे प्रसिद्ध सेट, जिथे सिनेमांमध्ये आपण नेहमी पाहतो. सेंट्रल जेलचा सेट, सिंगम, दबंग आणि अनेक साऊथ तसेच तमिळ चित्रपटाच्या जेलचे शूटिंग इथेच झालेले आहेत. याशिवाय तिथे हुबेहूब रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि पोलीस स्टेशनचे सुद्धा रेडीमेड सेट आहेत. हा होता बाहुबलीचा सेट, माहिष्मती साम्राज्यम. आता या सेटबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला चित्रपट होता तो म्हणजे बाहुबली. या बाहुबलीच्या सेटवर आल्यावर डोळ्यासमोरून 2 मिनिट चित्रपटच हलल्यासारखं वाटत होतं. तिथे असणारं तो रथ, तेथील तो माहिष्मतीचा सेट खूप सुंदर आणि अप्रतिम होतं. 2 मिनिट पिक्चरचीच अनुभूती आल्यासारखं झालं. मी स्वतः इथे खूप सारे फोटोज घेतले आणि चित्रपटसृष्टीचा आनंद घेतला. यानंतर होता तो म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स मोशन कॅप्चरचा शो. व्हर्च्युअल शूट, अवतार किंवा ॲव्हेंजरसारखे मोठे हॉलिवूड चित्रपट कसे शूट केले जातात हे या शूटच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं गेलं होतं. आपल्याला जे समोर दिसतं ती पडद्यामागची कलाकारांची मेहनत याद्वारे आम्हाला दाखवली गेली होती. तसेच होता एअरपोर्ट सेट. खऱ्या विमानतळावर शूटिंग करायला परवानगी मिळणं अवघड असतं, म्हणून फिल्म सिटीमध्ये असा रेडीमेड विमानतळाचा सेट आणि विमानाची प्रतिकृती उभी केली होती. गाजलेल्या सिनेमामधील हिरो हिरोईनची एअरपोर्टवरची एंट्री तसेच चेकिंगचे सीन, विमानातील दृश्यांचे शूटिंग याच ठिकाणी झाले आहे. बरेचसे स्टंट सीन, उडणाऱ्या गाड्या, खतरनाक स्टंट कसे शूट होतात माहिती आहे? अशा ग्रीन स्क्रीनच्या VFX या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. हिरव्या पडद्यासमोर कलाकार ॲक्टिंग करतात आणि कॉम्प्युटरच्या मागे त्याचं अख्खं जग उभं केलं जातं. रामोजी फिल्म सिटीमध्ये हीच मेकिंगची खरी गंमत आम्हाला जवळून पाहायला मिळाली. मी सुद्धा स्वतःला या ग्रीन VFX तंत्रज्ञानामध्ये स्वतःला पाहिलं आणि ही अनुभूती खूपच सुंदर होती. ह्या आठवणी मनात घर करून बसल्या रामोजी फिल्म सिटीमुळे. हा होता फिल्म सिटीमधील प्रसिद्ध हवा महल सेट. जयपूर ऐतिहासिक हवा महलची ही हुबेहूब प्रतिकृती. तर इथे सलमान खानचा ब्लॉकबस्टर प्रेम रतन धन पायो, शाहरुख खानचा पहेली तसेच जोधा अकबर, मणिकर्णिका या साऊथच्या चित्रपटांचे सीन इथे शूट झाले होते. हा होता फॉरेन स्ट्रीट लंडन सेट. अनेक सिनेमांमध्ये हिरो हिरोईन परदेशात किंवा रस्त्यांसमोर, दुकानांसमोर गाणी गाताना दिसतात. ते सीन प्रत्यक्षात याच सेटवर शूट केले जातात. इथे इमारतींची रचना, लंडन स्टाईलचे रस्ते आणि प्रसिद्ध रेड टेलिफोन बूथ इतकं सगळं रिअल बनवले की क्षणभर तुम्हाला असे वाटेल की तुम्ही लंडन किंवा युरोपच्या एखाद्या शहरात फिरत आहात. केवळ एका मिनिटात भारतातून थेट परदेशाची सफर घडवून आणणारी ही चित्रपटसृष्टीची जादू
खरोखरच लाजवाब आहे. फिल्म सिटी सिनेमांमधील पाताळलोक, राजा राणीचे महाल, युद्धाचे सीन हे इथे शूट केले जातात. लहान मुलांसाठी ही जागा म्हणजे एक खूप मोठं आश्चर्य होतं. मोठ्यांनाही ते आपल्या बालपणीच्या साऱ्या गोष्टी आठवतात. खरोखरच मायावी कल्पकतेची आणि कलेची ही अद्भुत माया आहे. हे होतं जापनीज गार्डन. तसेच आपल्याला तिथे पशुपक्ष्यांचे झूसुद्धा पाहायला मिळतात. आणि त्यानंतर होता तो म्हणजे हॉरर शो. मुलांसाठी खूप सारं आश्चर्य आणि मोठ्यांसाठी सुद्धा तितकीच घाबरवणूक करणारा. आतमध्ये गेल्यावर आम्ही मोठेसुद्धा खूप भीत होतो. हे आम्हाला विषमला सांगताना खूप जड जात होतं, पण तिथली तिथली परिस्थिती तिथल्या सेटवरची परिस्थिती जितकी हॉरर होती, तितकीच आपल्याला हसवणारी सुद्धा होती. लहान मुलांना समजवता आपण सुद्धा त्या जाळ्यात फसत होतो. त्यानंतर हा शो होता तो म्हणजे बोरासूरचा. फिल्म सिटीमधील टॉय ट्रेन, पुढे गेल्यावर फंडुस्तान हा मुलांचा थीम पार्क. येथे एखाद्या गुहेसारख्या भागात या सेटवर बोरासूर नावाचा एक राक्षस आणि अल्लादीनच्या दिव्यासारखा जिन यांची भव्य आणि आकर्षक कलाकृती पाहायला मिळते. हा भाग पूर्णपणे काल्पनिक आणि जादूच्या दुनियेवर आधारित होता. यामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळ, नृत्य, शो आणि 3D सारखे अनुभव देणारे खूप सारे खेळ इथे उपलब्ध होते. असं मानलं जातं की इथे लोक चित्रपट बनवायला येतात, स्क्रिप्ट घेऊन आत येतात आणि पूर्णपणे चित्रपट घेऊनच बाहेर जातात. समोर दिसणारे हे अवाढव्य राक्षस, चित्रविचित्र प्राण्यांचे पुते, प्राचीन गुहा, पौराणिक वास्तू हे सगळं पाहून आपल्याला पण थक्क होऊन जातो. आपण लहानपणी टी व्हीवर ज्या काल्पनिक परीकथा आणि राक्षसांच्या मालिका पाहायचो, त्याचं शूटिंग कसं होतं हे पाहायला मिळालं. चला भेटू पार्ट 2 मध्ये.